नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये तुळशीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। तुळशीच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून आपण या झाडाला देणार आहोत। त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ जशी वेगाने होते तशी हिवाळ्यामध्ये होत नाही, कारण हिवाळा हा तुळशीच्या झाडाचा विश्रांतीचा काळ असतो। या दिवसामध्ये तुळशीची जी पाने आहेत त्यांचा आकार हा छोटा असतो, पाने थोडी मुरडल्यासारखी दिसतात, कारण या झाडाला या दिवसामध्ये भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। आणि त्याचबरोबर आता हिवाळ्यामध्ये जे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी जे धुके पडते ते झाडावरती पडल्यामुळे पानामध्ये तसेच झाडावरती कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहतो आणि ओलावा राहिल्यामुळे तिथे बुरशी किंवा कीड लागण्याची ही शक्यता असते। त्यामुळे देखील आपल्या झाडावरची जी पाने आहेत ती हळूहळू पिवळी पडून गळायला सुरुवात होते। बऱ्याच वेळा झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या देखील हळूहळू सुकायला सुरुवात होते आणि आपले झाड देखील खराब होण्याची शक्यता असते। तर अशा वेळेस जे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी धुके पडते त्यावेळी तुळशीच्या झाडावरती एखादा सुती कापडा टाकावा आणि सकाळी जेव्हा ऊन पडेल तेव्हा ते काढून टाकावे। आणि या दिवसात ज्या झाडाला दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही तुळस लावलेली जी कुंडी आहे ती ठेवून द्यावे, म्हणजे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड लागणार नाही आणि आपले झाड देखील हे चांगले वाढेल। आता आपण तुळशीच्या झाडासाठी आपल्या घरातील ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही हळद आहे। हळद ही खत म्हणून जसे काम करते तसेच कीटकनाशक, बुरशीनाशक म्हणून याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। झाडांसाठी तरी अतिशय उपयुक्त अशी आहे। हळदीच्या वापरामुळे झाडावरची कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो। या हळदीचा आपण 2 प्रकारे झाडांसाठी वापर करू शकतो। एक तर तुम्ही अशीच मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्याचा पाण्याचा फवारा जरी तुम्ही या तुळशीच्या झाडावरती केलात तरी देखील झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तरी ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो। तुळशीच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी याला जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते, मात्र सूर्यप्रकाश आणि पाणी या 2 गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते। त्याचबरोबर झाडावरती काही कामे देखील करावी लागतात। त्यामध्ये तुळशीच्या झाडावरती ह्या ज्या मंजिरी आलेल्या असतात त्या देखील ह्या वेळोवेळी काढून टाकाव्या, कारण या मंजिरीमध्ये जे पीक तयार होते त्याच्यामध्ये झाडाची एनर्जी खर्च होते आणि आपले झाड हे लवकर वाढत नाही। त्यामुळे झाडावरती जेव्हा अशा मंजिरी यायला सुरुवात होते तेव्हा त्या काढून टाकाव्या। जर तुम्हाला या बीपासून रोपे तयार करायचे असतील तर ज्या मंजिरी आहेत त्या काही सुकल्यानंतर त्या तशाच ठेवून द्यायच्या आणि पावसाळ्यामध्ये त्याच्यापासून तुम्ही रोपेही तयार करू शकता। किंवा आता हिवाळ्यामध्ये ह्या ज्या मंजिरी आहेत त्याच्यापासून तुम्ही काढा तयार करून पिला तरी सर्दी खोकला यासाठी अतिशय फायदेशीर अशा या मंजिरी आहेत। तुळशीच्या झाडाला पाणी देताना देखील अगदी प्रमाणशीरच द्यावे। आता हिवाळ्यामध्ये तर पाणी हे जास्ती देण्याची आवश्यकता नसते, अगदी 2 ते 3 दिवसातून एकदा पाणी दिले तरी देखील या झाडाला पुरेसे होते। तुळशीच्या झाडाला आता पाणी देताना कुंडीतील माती ही चेक करून द्यावी। वरच्या बाजूची जी माती आहे ती अशा प्रकारे कोरडी झाल्यानंतरच या झाडाला पाणी द्यायचे आहे आणि जेव्हा द्याल तेव्हा झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यायचे, म्हणजे झाड हे आपले चांगले वाढेल। आता आपण तुळशीच्या झाडाला खत म्हणून आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या दुसऱ्या वस्तूचा वापर करणार आहोत ती म्हणजे ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडर ही तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी ती हिरवीगार घनदाट होण्यासाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त अशी आहे, कारण चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे आपली झाडे ही चांगली वाढतात। मात्र जेव्हा तुम्ही ही ताजी चहा पावडर खत म्हणून वापरता तेव्हा त्याचा वापर हा प्रमाणशीर करायचा आहे।
या ठिकाणी तुम्ही जी वापरलेली चहा पावडर आहे तिचा देखील खत म्हणून वापर करू शकता, मात्र ती स्वच्छ धुवून सुकवून नंतरच त्याचा खत म्हणून वापर हा करायचा आहे। आता ही चहा पावडर आणि हळद एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी आपल्याला अर्धा ते पाव चमचा ही हळद आणि अर्धा चमचा ही ताजी चहा पावडर घेऊन ती व्यवस्थित मिक्स करून आपण तुळशीच्या झाडाला महिन्यातून एकदाही द्यायची आहे। अशा प्रकारे हळद आणि चहा पावडरचा वापर जर तुम्ही तुळशीच्या झाडाला केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाडावरती कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी लागणार नाही। अशा प्रकारे मातीमध्ये हळद चहा पावडर मिक्स केल्यानंतर झाडाला भरपूर असे पाणी द्यायचे। तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच तुळशीच्या झाडाची चांगली वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।